मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांती स्पेशल अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी गुळपोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. बऱ्याचदा गुळपोळी बनवताना सारण व्यवस्थित न बनल्यामुळे ती आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही किंवा भाजतानाही ती कधी कधी फुटली जाते, मोडली जाते आणि बऱ्याचदा गुळपोळी खुसखुशीत बनण्याऐवजी कडक बनते. म्हणूनच आज मी तुम्हाला गुळपोळी बनवण्याची एकदम परफेक्ट पद्धत आणि परफेक्ट प्रमाण देणार आहे, ज्यामुळे तुमची गुळपोळी कधीच फसणार नाही. तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली स्पेशल रेसिपी. सर्वात आधी गुळपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. सर्वात आधी आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. 1 कप गव्हाच्या पिठासाठी मी पाव कप मैदा घेतलेला आहे. जर तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याचबरोबर मी इथे 1 टेबलस्पून डाळीचे पीठ घेतलेले आहे, 2 टेबलस्पून ऑइल घेतलेले आहे आणि पाव चमचा मीठ घेतलेले आहे. आपल्याला तेलाचे कडकडीत मोहन घालायचे आहे, त्यामुळे आपण तेल सर्वात आधी गरम करायला ठेवूयात. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ, हे पीठ मी चाळून घेतलेले आहे आणि पाव कप मैदा घालून घेणार आहोत. मैदा जर तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. 1 टेबलस्पून बेसन पीठ आणि पाव चमचा मीठही मी इथे घालून घेतलेले आहे. आता या पिठावर आपल्याला कडकडीत तेलाचे मोहन घालून घ्यायचे आहे. कडकडीत तेलाचे मोहन वापरल्यामुळे आपल्या पोळ्या छान खुसखुशीत बनणार आहेत. तेल जास्त गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे पिठाच्या मुठी पडल्या म्हणजे मोहन परफेक्ट पडले आहे. आता थोडे थोडे पाणी मिक्स करून आपल्याला या पिठाचा सॉफ्ट डो तयार करायचा आहे. पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नको आहे किंवा जास्त सैलसरही नको आहे. आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण पिठाचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे पीठ साधारण 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवून भिजत ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया. सारण बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी पांढऱ्या तिळाचे कूट घेतलेले आहे. मी इथे अशा प्रकारचे गावठी तीळ वापरलेले आहेत. पॉलिश केलेल्या तिळांपेक्षा गावठी तिळाला जास्त चव असते. हे तीळ मी व्यवस्थित क्लीन करून भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे. ज्या वाटीने मी तिळाचे प्रमाण घेतलेले आहे त्याच वाटीने मी 1 वाटी खोबरे घेतलेले आहे. मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरत आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही खोबऱ्याची वरची स्किन काढून ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. हे खोबरे मी हलके भाजून घेतलेले आहे. त्याचबरोबर मी इथे 1 वाटी बेसन चाळून घेतलेले आहे आणि त्याच वाटीने 2 वाट्या गूळ मी कापून घेतलेला आहे. गुळाचे हे परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर मी इथे पाव कप साजूक तूप घेतलेले आहे, अर्धा चमचा इलायची पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे खसखस घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये मी तिळाचे कूट घालून घेते आहे. त्याचबरोबर आपण हे जे भाजलेले खोबरे घेतले होते 1 वाटी, तेही मी घालून घेते आहे. आता आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. त्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवले आहे आणि खसखस आपल्याला बारीक गॅसवर छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे. आणि खसखस इथे छान भाजून झालेली आहे, आपण ती काढून घेणार आहोत. आता आपल्याला बेसन भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे साजूक तूप घालून घेते आहे. त्यात आपण बेसन घालून घेतले आहे आणि बेसनही आपल्याला बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. बेसन जर कच्चे राहिले तर सारण कडवट होण्याची शक्यता असते. बेसन जर जास्त ड्राय वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडे साजूक तूप ॲड करू शकता किंवा तुम्ही साजूक तुपाऐवजी तेलामध्येही हे बेसन भाजून घेऊ शकता. जोपर्यंत बेसन घी सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ते छान अगदी गोल्डन रंगावर भाजून घ्यायचे आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स आपण छान भाजून घेतलेले आहेत. खोबरे, तीळ, त्याचबरोबर बेसनही छान भाजल्यामुळे आपल्या गुळपोळीला छान खमंग टेस्ट येणार आहे. आणि बेसनाचा रंग इथे चेंज झालेला आहे. बेसन छान भाजून झालेले आहे. आता आपण ते काढून घेणार आहोत, थंड करायला ठेवणार आहोत. आता सारणातले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत, तिळाचा कूट, खोबरे,
आणि खसखस आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. बारीक करताना मी त्यात वेलची पावडरही घालून घेतलेली आहे. बेसनही इथे थंड झालेलं आहे. आता वाटलेले ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण या बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता सारणामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवले आहे. पॅन गरम झाले आहे. मी 1 चमचा साजूक तूप घालून घेते आहे. पॅनमध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत. गूळ मी चाकूने बारीक कापून घेतला आहे, ज्यामुळे तो लवकर मेल्ट होईल. आपल्याला गूळ फक्त मेल्ट करायचा आहे, त्याचा पाक वगैरे नाही बनवायचा. जर गूळ जास्त वेळ गॅसवर राहिला तर सारण कडक होण्याची शक्यता असते. इथे गॅस आपल्याला कमी आचेवरच ठेवायचा आहे. आणि गूळ आता व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा मेल्ट झालेला गूळ आपल्याला सारणामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आता गूळ सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपले सारण थोडेसे सैलसर वाटत आहे, पण जसे जसे हे मिश्रण थंड होईल तसे जसे ते घट्ट होणार आहे. आणि इथे आपले सारण छान एकजीव झालेलं आहे. छान त्याचा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे. आता आपण गुळपोळी बनवून घेऊया. तवा मी गरम करायला ठेवला आहे. आपली कणिकही व्यवस्थित भिजलेली आहे. आपण ती छान मळून घेणार आहोत. हे पहा, छान सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे. कणकेचा लिंबाच्या आकारा एवढा छोटासा गोळा आपण घेतलेला आहे. तो छान सॉफ्ट करून घेतलेला आहे. पोळी लाटण्यासाठी मी इथे मैदा वापरत आहे. त्याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ किंवा तांदळाचे पीठही वापरू शकता. तांदळाच्या पिठाने गुळपोळी छान लाटली जाते. आता या गोळ्याचा आपण छान वाटीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे सारण भरण्यासाठी. हे पहा, अशा प्रकारे आता आपण यात सारण भरून घ्यायचं आहे. भरपूर सारण आपण यात भरायचं आहे. पोळी लाटताना अजिबात तुटणार नाहीये. सारण भरून झाल्यानंतर कणिक आपल्याला अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. ही पोळी आपल्याला दोन्ही बाजूंनी एकसारखी लाटून घ्यायची आहे. आपली पोळी इथे व्यवस्थित लाटली जात आहे. आपले सारण परफेक्ट झालेले आहे. जर तुमचे सारण जास्त ड्राय झाले असेल तर पोळी लाटण्याआधी तुम्ही ते सारण थोडेसे मिक्सरमध्ये काढून घ्या. आणि एकदम परफेक्ट अशी गुळपोळी इथे लाटून झालेली आहे. सारणही तुम्ही बघू शकता अगदी एंडपर्यंत गेलेले आहे. ही पोळी आपण भाजून घेणार आहोत. तवा गरम झालेला आहे. ही पोळी भाजताना आपल्याला गॅस कमी आचेवरच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर ही पोळी नाही भाजायची. तोपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने पोळी आपल्याला पलटी करायची आहे. पोळीला लावण्यासाठी मी साजूक तूप मेल्ट करून घेतलेले आहे. तुम्ही याऐवजी तेलाचाही वापर करू शकता. थोडे थोडे साजूक तूप मी इथे लावून घेते आहे. आपली पोळी लाटताना किंवा भाजताना अजिबात मोडलेली नाहीये. अगदी व्यवस्थित अशी आपली पोळी बनलेली आहे. दुसऱ्या साईडनेही आपण साजूक तूप लावून घेतलेले आहे. आणि आपली पोळी इथे छान भाजून झालेली आहे. आणि हे पहा, अगदी परफेक्ट अशी आपली गुळपोळी तयार झालेली आहे. मी तोडून दाखवते. हे पहा, एकदम खुसखुशीत अशी आपली गुळपोळी तयार झालेली आहे. आणि सारणही तुम्ही बघू शकता. भरपूर सारण आपण भरलेले आहे आणि गुळपोळी आपली अजिबात तुटलेली नाहीये. मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी आपली गुळपोळी इथे तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने गुळपोळी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची गुळपोळी कशी बनली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.